नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर या कार्यक्रमातून आपण तज्ञ डॉक्टरांसोबत सुदृढ आरोग्याविषयी गुजगोष्टी करत असतो, त्यांच्याकडून विशेष असं मार्गदर्शन मिळवत असतो. आणि आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत मणक्यांचे विकार आणि त्यांवरील अत्याधुनिक उपचारांबद्दल, आणि ज्याविषयी आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत डॉक्टर राजेश पारसनीस. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार ईशा. सुरुवातीला आपल्याला डॉक्टर राजेश पारसनीस यांची ओळख करून देते. खरं तर त्यांची वेगळी अशी ओळख करून द्यायला नको, कारण ते पुण्यातील नामवंत स्पाईन सर्जन आहेत. त्यांना गुंतागुंतीच्या अशा मणक्यांच्या आजारांवर उपचार करण्याचा 20 वर्षांहून अधिक असा समृद्ध अनुभव आहे. आणि ते अपोलो या पुण्यातील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देतात. मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरी, स्पायनल डिफॉर्मिटी सर्जरी, रिव्हिजन स्पाईन सर्जरी आणि अत्याधुनिक स्पायनल रिकन्स्ट्रक्शन प्रक्रियांमध्ये त्यांना विशेष असं प्रावीण्य आहे. अपोलो हॉस्पिटल पुणे इथे डॉक्टर पारसनीस विशेषज्ञ डॉक्टरांच्या टीम सोबत कार्यरत आहेत. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत तिथे. रोबोटिक असिस्टेड तंत्रज्ञान, नेव्हिगेशन सिस्टम्स आणि प्रगत इमेजिंग सुविधांच्या सहाय्यानं अख्ख्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील रुग्णांना सर्वसमावेशक असे स्पाईन केअर उपचार या रुग्णालयात प्रदान केले जातात. अगदी रुग्ण केंद्रित उपचार पद्धती, प्रगत क्रिटिकल केअर सुविधा, पुनर्वसन सेवा आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानाद्वारे जलद रिकव्हरी व्हावी यासाठी हे रुग्णालय विशेषतः ओळखलं जातं. आणि डॉक्टर राजेश पारसनीस यांनी जर्मनी आणि सिंगापूर इथून आंतरराष्ट्रीय फेलोशिप संपादित केलेले आहेत. प्रगत स्पाईन सर्जरीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि आज ते दरवर्षी 700हून अधिक स्पाईन सर्जरी अगदी यशस्वीरित्या पार पडतात. ते पुणे असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. भारतातील स्पाईन केअरच्या दर्जावृद्धीसाठी अगदी सक्रियपणे ते योगदान देतात. अतिशय महत्त्वाचा विषय आहे डॉक्टर, मणक्याचा विषय आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर आपली जी बैठी जीवनशैली असते, जे डिजिटलायझेशन वाढतंय, ज्याच्यामुळे सर्वाधिक ताण येतो तो आपल्या मणक्यावर, आपल्या मानेवर. त्यामुळे वेगळं सांगायला नको की आज पाठदुखी आणि मानदुखी अगदी तरुणपणातच का उद्भवते, पण तरी सुद्धा आपल्याकडून याविषयी मार्गदर्शन मिळवायचं आहे. तासनतास आपण एकच ठिकाणी बसत राहतो. मोबाईलचा यूज, चुकीच्या पद्धतीने बसणं, बरोबर, ब्रेक न घेता एकाच ठिकाणी तासनतास बसणं, याचबरोबर मानसिक आणि शारीरिक ताण, चुकीचं न्यूट्रिशन, विटॅमिन आणि कॅल्शियम डेफिशियन्सी, झोप व्यवस्थित नसणं आणि ओबेसिटी, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या मणक्यांवरती आज रोज दैनंदिन आयुष्यात त्रास होतोय. आणि हा त्रास वाढत गेला की मग चकत्यांची झीज, स्लिप डिस्क, स्पॉन्डायलोसिस असे प्रॉब्लेम सुरू होतात. अच्छा, खरं तर मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरी आपण करता, त्याच्यात आपला विशेष असा हातखंडा आहे. आपल्या प्रेक्षकांना जरा अगदी सोप्या भाषेत सांगा की मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे छोट्या छोट्या छिद्रामधनं आतमध्ये जाऊन मणक्यांची सर्जरी करणं. दुर्बिणीची शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, ट्युब्युलर मायक्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कमीत कमी छिद्रामधनं आतमध्ये जाऊन केल्या जातात. यामुळे फायदा असा होतो, रक्तस्राव होत नाही, जास्ती दुखत नाही, मसल्स किंवा सराउंडिंग टिश्यूजला धक्का लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, नसांना प्रॉब्लेम अजिबात येत नाही. नसांना इजा होऊन ताकद जायची शक्यता जवळजवळ 0 असते. अच्छा, खरं तर शस्त्रक्रिया म्हटलं की कोणीही घाबरतंच. त्यात ज्याच्यावर आपण ताठपणे उभं राहून हे जग पाहू शकतो, त्या मणक्याची शस्त्रक्रिया म्हटलं की रुग्णांना अगदी धडकी भरते. पण आता आपण जी माहिती दिली ना मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीविषयी, त्याच्यामध्ये मला असं वाटलं की कमीत कमी छिद्रांमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडते ना, त्याच्यामुळे वेदना सुद्धा माझ्या मते कमी होत असतील. मग खरंच घाबरण्याची गरज आहे या शस्त्रक्रियेला डॉक्टर? अगदी बरोबर ईशा. ॲक्च्युली पूर्वीची भीती लोकांना का वाटायची? कारण पूर्वी मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये कॉम्प्लिकेशन जास्ती व्हायची, दुखायचं जास्ती, लोकांना महिनोमहिने झोपावं लागायचं आणि सगळं करून सुद्धा ओरिजिनल प्रॉब्लेम दूर व्हायचा नाही, किंवा केल्यानंतर काही दिवसांनी परत प्रॉब्लेम यायचा, नसेला धक्का लागायचा. मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीनी या सगळ्या गोष्टींची शक्यता आज जवळजवळ 0 झाली आहे. दुखत नाही, रक्तस्राव होत नाही, पेशंट जलद रिकव्हरीनी लगेच त्याच दिवशी उभे राहतात. बहुतांश आमचे पेशंट 24 ते 48 तासात घरी जातात, आठवड्यात 2 आठवड्यात कामाला जातात. जास्ती नंतर औषधांची गरज पडत नाही, व्यायाम लवकर करू शकतात. आणि अगदी तरुण वयापासून म्हणजे 15व्या वर्षापासून जवळजवळ 95व्या वर्षापर्यंत ज्यांची आम्ही सर्जरी केली, सगळे पेशंट 2 दिवसात घरी गेलेले आहेत. आणि कुठल्याही पद्धतीचा कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता नसल्यामुळे यात घाबरण्याचं काहीच कारण नाही. अगदी 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 2 दिवसात घरी गेले पेशंट, रुग्ण असं आपण सांगितलं, त्याच्यामुळे खरोखर घाबरण्याची गरज नाहीये. पण जर जितक्या लवकर याच्यावर उपचार मिळत असतील तितक्या लवकर रुग्ण अगदी ठणठणीत बरा होत असेल, त्याचं रिहॅबिलिटेशन होत असेल. त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे डॉक्टर, जेव्हा आपला मणका हा वाकडा होऊ लागतो किंवा त्याची रचना बदलू लागते, तेव्हा अगदी सुरुवातीला आपण कसं ओळखू शकतो ते? राईट.
तर मणक्याच्या वाकडेपणाला 2-3 नावं आहेत, ज्याला स्पायनल डिफॉर्मिटी म्हणतो. जर साईडला वाकडेपणा असेल तर त्याला स्कोलिओसिस म्हणतात, पुढे वाकडेपणा असेल तर त्याला कायफोसिस म्हणतात. आणि बहुतांश वेळा या डिफॉर्मिटीज लवकर वयात किंवा लगेच जन्मानंतर सुरू होतात. त्यामुळे कुठल्याही मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये बघतानाच या गोष्टी जाणवू शकतात. तुमच्या घरी मुलं असेल तर बघा, दोन्ही खांद्याची लेव्हल एका ठिकाणी नसेल, वरती खाली असेल तर मणक्यांची ट्रीटमेंट करणं किंवा एक्झामिनेशन करणं जरुरी आहे. मागून त्या मुलाला किंवा मुलीला पुढे 90 डिग्री वाकायला सांगा. जर दोन्ही भागांमध्ये सिमेट्री नसेल तर अशा मुलांना लगेच स्पेशलिस्टला दाखवणं, एक्सरे करणं हे गरजेचं आहे. तुम्ही जेवढ्या लवकर रोगनिदान कराल तेवढ्या लवकर ट्रीटमेंट सुरू होईल आणि सौम्य मार्गाने, व्यायामाने, पट्टा देऊन किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी बिना सर्जरीचे हे रुग्ण लवकर वयात बरे होऊ शकतात. अच्छा, जे आपण बोललात ना की अगदी शालेय जीवनामध्येच त्यांची तपासणी व्हायला हवी, जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपचार मिळतील. पण होतं असं ना डॉक्टर, बऱ्याचदा शालेय जीवनातले जे विद्यार्थी असतात किंवा मुलं असतात त्यांच्या अनेक दुखण्याकडे पालकांकडून दुर्लक्ष केलं जातं. कारण आपलं बाळ खेळतंय, पडतंय, त्यामध्ये त्याला दुखापत होते. त्याच्यामुळे या ज्या मायनर गोष्टी असतात, तुम्ही सांगितलं की खांदा वर खाली असणं किंवा पाठीच्या कण्यात वाकलेलं असणं किंवा बाक म्हणतात त्याला, ते असणं, याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण हे दुर्लक्ष करणं पुढे जाऊन किती त्या बाळासाठी वेदनादायी ठरू शकतं, घातक ठरू शकतं. खूपच घातक ठरू शकतं. कारण बहुतांश वेळा जेव्हा ही मुलं आमच्याकडे 10व्या-12व्या वर्षानंतर येतात, ऑलरेडी तो बाक 50 डिग्रीपेक्षा पुढे गेलेला असतो, सर्जरीची गरज लागू शकते. कित्येक वेळा 100-125 डिग्रीपेक्षा जर जास्ती कर्व आला तर छातीमध्ये हृदय आणि फुफ्फुसाला स्पेस कमी मिळते. या मुलांना परत परत रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे फुफ्फुसाचे आजार होतात, आयुर्मान कमी होतं. वाकडेपणा तसाच राहिला तर खालच्या चकत्या लवकर झिजून त्यांना भविष्यामध्ये खूप जास्ती हेल्थ प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे हे खरंच घातक ठरू नये म्हणून लवकर रोगनिदान आणि वेळीच ट्रीटमेंट ही अतिशय महत्त्वाची आहे. अच्छा, जसं मी सुरुवातीलाच आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की हा जो आपला कार्यक्रम आहे हितगुज, यामध्ये मी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करत असते वेगवेगळ्या आजारांवर, जशी आजची आपली ही चर्चा आयोजित केलेली आहे. डॉक्टर सांगतात ना की आजकाल इतकं तंत्रज्ञान वाढलंय, वेगवेगळ्या आजारांवर इतके अत्याधुनिक असे उपचार आलेले आहेत डॉक्टर. म्हणजे मीही विचारात पडते की अगदी रोबोटिक, म्हणजे रोबोटच्या सहाय्याने सुद्धा उपचार केले जातात. अर्थात मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा आता अनेक अत्याधुनिक उपचार आले असतील ना? खूपच. तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय आम्हाला या सर्जरीज आज करताच येत नाहीत. आणि सेफ्टी लेवल वाढवण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. तर इमेजिंग आणि डायग्नोस्टिक्स, MRI, पेट स्कॅन अशा बऱ्याचशा गोष्टी आज तंत्रज्ञानानुसार लवकर डायग्नोस होतात, ॲक्युरेटली डायग्नोस होतात. शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला धोका पोहोचू नये म्हणून इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे नसांच्या फंक्शनचं व्यवस्थितपणे कार्यदर्शन करणं. दुसरी गोष्ट, ॲक्युरेटली इम्प्लांट्स टाकताना नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक टेक्नॉलॉजी, OR इमेजिंग टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये आम्ही AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आजकाल यूज करतो, या सगळ्याचा उपयोग करून त्या रुग्णाला ॲक्युरेटली सेफ मणक्याची शस्त्रक्रिया कशी करता येईल, लवकरात लवकर रिझल्ट कसा मिळेल आणि लगेच तो व्यक्ती आपल्या कामासाठी किंवा ऑक्युपेशनमध्ये कसा लवकर परत जाईल, ह्या सगळ्या गोष्टींची साध्य होते. हो, जे मला अपेक्षित होतं रोबोटिक्स, त्याचा आपण उल्लेख केलेलाच आहे. शिवाय नेव्हिगेशन सिस्टम्स आणि इमेजिंग, ॲडव्हान्स इमेजिंगचा सुद्धा आपण उल्लेख केला. यामध्ये फरक नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने याद्वारे उपचार केले जातात, अगदी सविस्तरपणे आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगा डॉक्टर. पूर्वी इमेजिंगसाठी फक्त एक्सरेज यूज व्हायचे. हेच आम्ही सर्जरीच्या दरम्यान फ्लोरोस्कोपीने करायचो, ज्याच्यामध्ये एक्सरेचाच यूज होतो. पण आज आम्ही बाकीच्या टेक्नॉलॉजी, इन्फ्रारेड रेज, ब्लूटूथ टेक्नॉलॉजी, AI हेही सगळं वापरतो. OR म्हणून जे इक्विपमेंट असतं त्यांनी सर्जरीच्या दरम्यान CT स्कॅनसारखं इमेजिंग होतं आणि नंतर रेडिएशन न घेता ॲक्युरेटली आम्ही जी काही सर्जरी करतोय ती आम्हाला मोठ्या स्क्रीनमध्ये 20-30 पटीन मॅग्निफाय होऊन दिसते. ह्याच्यामुळे होतं असं, ॲक्युरेटली स्क्रूज टाकता येतात. ज्या ठिकाणी प्रेशर नसेचं काढायचे तिथेच बरोबर जाऊन कुठेही नसेला धक्का न लावता ही सर्जरी लवकर केली जाते. त्याचबरोबर महत्त्वाचं असं आहे की या सर्जरीच्या दरम्यान कुठलंही कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता जवळजवळ 0 असते. आणि या सर्जरी परत करून तो जो डेटा आहे तो ॲनालाइज करून AIच्या द्वारे जेव्हा आम्ही नवीन सर्जरीज करतो तेव्हा ॲक्युरसी हळूहळू वाढत जाते. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा आज स्पाइन सर्जरी सेफ करण्यासाठी, उत्तम रिझल्टसाठी आणि पेशंटच्या ॲक्युरसी आणि चांगल्या रिझल्टसाठी अतिशय फायदा होतोय.
अगदीच अगदीच आपण जे अत्याधुनिक शस्त्रक्रियेविषयी आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे मलाही असं वाटलं की ही शस्त्रक्रिया केल्यानंतर अगदी उत्तमरित्या पुढचं आयुष्य त्या व्यक्तीचं होत असेल. तुम्हाला तर अनेक रुग्ण असा प्रश्न विचारत असेल डॉक्टर, की या शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा ताठ उभा राहू शकेन का, मी पुन्हा चालू शकेन का? खरं सांगा डॉक्टर, खरंच अगदी पूर्वीसारखं आयुष्य होऊ शकतं का रुग्णाचं या शस्त्रक्रियेत? 98 ते 99% रुग्णांचं आज आयुष्य पूर्वीसारखं म्हणजे तो त्रास व्हायच्या आधी जसं आहे तसं होऊ शकतं. मी नेहमीच गमतीने म्हणतो की आम्ही तुम्हाला तरुण करू शकत नाही, पण तुमच्या वयानुसार फिट व्यक्ती जे काही करते ते आम्ही सगळं करू शकतो. आणि सगळ्यात जास्ती वयाने वृद्ध असलेली व्यक्ती मी ऑपरेट केली आहे 96 वर्षाची. आज ती 99 वर्षाची व्यक्ती पूर्णपणे सगळ्या गोष्टी अजूनही करू शकतात. गेल्याच महिन्यात आम्हाला भेटायला आले होते. आम्हाला म्हणले आम्हाला आता सेंचुरी मारायची डॉक्टर, थँक्यू. तर कुठल्याही वयात ही सर्जरी सेफली केली जाते. रुग्ण पहिल्यासारखाच बरा होऊ शकतो. ह्याच्यामध्ये बरंचसं कॉन्ट्रीब्युशन आमच्या फिजिओथेरपिस्टचं, रिहॅब स्पेशलिस्टचं, नंतरच्या इक्विपमेंटचं पण असतं. तर ही सगळी टीम एफर्ट म्हणून आज अपोलो हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट करतोय. आणि आत्तापर्यंत ज्या काही सर्जरी केल्यात 99.99% पेशंट आज त्यांच्या पहिल्यासारख्या कामाला परत गेलेले आहेत. अच्छा, आणि अगदी चिरतरुण रुग्णाविषयी आपण सांगितलं त्यांचा अनुभव, आणि ते नक्की सेंचुरी मारणार. बरं डॉक्टर, आपण सुरुवातीला आता मी जो प्रश्न विचारणार आहे त्याविषयी आपण सुरुवातीला बोललेलंच आहात, पण प्रश्नच इतका महत्त्वाचा आहे की मला पुन्हा विचारायचा आणि तुमच्याकडून सविस्तर मार्गदर्शन मिळवायचं आहे. आजकाल काय होतं, आपण जेव्हा सोशल मीडिया पाहतो ना, तेव्हा आपण इतकं स्क्रोल करत जातो की कसा 1 तास जातोय, 2 तास त्यात जातोय आपल्याला कळतच नाही. कारण आपण बौद्धिकरित्या त्यात गुंतलेलो असतो, मनाने गुंतलेलो असतो, आणि आपली मान किती वागते, आपली पाठ किती वागते याचं आपल्याला भानच उरत नाही. डॉक्टर, हे मोबाईल पाहणं, लॅपटॉपवर किंवा काम करणं रात्रंदिवस, याच्यामुळे किती घातक परिणाम होतात आपल्या मणक्यावर? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे ईशा. हे आमचंही होतं. सर्जरीमध्ये आम्ही गुंतलेलो असतो, वाचनात गुंतलेलो असतो, मोबाईलमध्ये. पहिली गोष्ट सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे की तासनतास एका ठिकाणी बसायचं नाही. 30 मिनिटं झाली की 30 सेकंदासाठी तरी उभे राहा, थोडे फिरा. मोबाईलवरती 15 मिनिटापेक्षा साठी खाली बघू नका. तुम्ही खाली वाकून मोबाईल बघितलात तर तुमच्या डोक्यावर 15 किलो वजन ठेवल्यासारखा लोड त्याच्यावर येतो. सगळ्यात महत्त्वाचं, टेकून बसा. 100 डिग्रीज अँगल ठेवा. नेहमी खुर्ची टेबलाच्या जवळ घेऊन बसा. खुर्ची आहे पण मी जर असं काम केलं तर ते चांगलं नाही. नुसतं बसताना असं नाही, झोपेमध्ये मॅट्रेस व्यवस्थित पाहिजे, मानेची पोझिशन व्यवस्थित ठेवायला उशी व्यवस्थित पाहिजे. कुठलीही पोझिशन एकाच ठिकाणी सलग राहता नाही पाहिजे. हाऊसवाईफ सुद्धा ओट्यापाशी तासनतास उभं राहून काम करतात, ते चांगलं नाही. 30 मिनिटापेक्षा कुठलीही पोझिशन चांगली नाही. मध्ये मध्ये ब्रेक घेणं, पोश्चर व्यवस्थित ठेवणं, सकाळ संध्याकाळ स्ट्रेचिंग आणि व्यवस्थित व्यायाम करणं, आणि चांगली न्यूट्रिशन, हे तुमच्या मणक्याच्या बहुतांश वेळा म्हणजे फ्युचरमध्ये जे प्रॉब्लेम येतात ते टाळण्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेचं आहे. अगदी 2 मुद्दे मला अतिशय पटलेले आहेत, ते म्हणजे उत्तम व्यायाम करणं आणि चांगलं न्यूट्रिशन घेणं. जे न्यूट्रिशन आपल्याला कशातून मिळू शकतं, तर आपल्या आहारातून मिळू शकतं. डॉक्टर, सविस्तरपणे मार्गदर्शन करा. मुख्यतः मणक्याचं आरोग्य आपलं सुदृढ राहावं याच्यासाठी दररोज किती वेळ व्यायाम करावा, कोणते व्यायाम प्रकार करावे, आणि आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा? राईट. व्यायाम असे पाहिजेत की तुम्हाला तुमच्या मणक्यांची जी काय हालचाल होते, ज्याला आम्ही रेंज ऑफ मुवमेंट होतो, ही पेन न होता जमली पाहिजे. म्हणजे मानेचे सगळे आणि कमरेचे. तर बहुतांश वेळा सगळे व्यायाम प्रकार हे थोडेसे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे योगाचे प्रकार, रोज रिपिटेटिव्ह एक्सरसाइजेस म्हणजे फिजिओथेरपीचे प्रकार, त्याच्याचबरोबर चालणं फिरणं असे एरोबिक प्रकार, आणि रेझिस्टन्स म्हणजे वेट ट्रेनिंग याचं कॉम्बिनेशन म्हणून पाहिजेत. सकाळ संध्याकाळ 45 मिनिटं ते 30 मिनिटं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला खूप जास्ती फायदा होईल. तुमच्या मणक्याच्या आणि मसल्सच्या दृष्टिकोनातून आवश्यक घटकद्रव्य तर काय काय आहेत? प्रोटीन्स, कॅल्शियम, विटॅमिन्स, इस्पेशली D, B12 आणि अँटीऑक्सिडंट्स. म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रथिनं पाहिजेत. पालक, मोडाली कडधान्य, सोयाबीन, व्हेजिटेरियन गोष्टी किंवा उकडलेली अंडी, दुधाचे सगळे पदार्थ ज्याच्यात तुम्हाला कॅल्शियम मिळेल, पालेभाज्या, पालक ह्याच्यामध्येही असतात या गोष्टी, आखी फळं, आणि जी फळं रंगीत असतात त्याच्यामध्ये युज्युअली व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट जास्ती असतात. तर थोडक्यात बॅलन्स्ड आहार पाहिजे, सकस आणि ताजा पाहिजे, फास्ट फूड नको. एवढ्या जरी गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तरी आमचे पेशंट्स पुष्कळ नंबरनी कमी होते. अगदी अगदी बरोबर आहे. पण जे रुग्ण तुमच्याकडे येतात ते 98% तरी बरे होऊन जातात असं आपण सांगितलं. डॉक्टर, नेमका डिस्चार्ज कधी मिळतो या सर्जरी नंतर? बहुतांश वेळा आज जर फक्त मणक्याची सर्जरी ही नसेवरचा दबाव काढायची असेल तर दुसऱ्याच दिवशी रुग्ण घरी जातात. अच्छा. कित्येक वेळा त्याच दिवशी संध्याकाळी सुद्धा. आणि जर
प्रेशर नुसतं काढायचं नसेल, स्क्रूज टाकायचे असतील किंवा सरळ करायचं असेल तर 48 तास ते 72 तास ह्याच्यामध्ये 97 ते 98% लोक घरी जातात. पण खूप मोठ्या सर्जरीज असतील, लहान मुलांच्या असतील, तिसऱ्या चौथ्या रिव्हिजन सर्जरीची गरज असेल किंवा रिकन्स्ट्रक्शन सर्जरी असतील, कॅन्सरची सर्जरी असेल तर मॅक्झिमम 5 ते 6 दिवस ह्याच्यापेक्षा कुणालाही आज हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज पडत नाही. आणि बहुतांश रोगी घरी जाताना चालत स्वतःच्या पायावर उभं राहून जातात. वा वा. पण ते घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांचं काहीतरी रिहॅबिलिटेशन असं वेळापत्रक असेल, फिजिओथेरपी असेल, त्याविषयी सांगा. हेही महत्वाचं ईशा. फक्त सर्जन म्हणून आम्हाला आज शस्त्रक्रियेचं पूर्ण क्रेडिट घेता येत नाही. पुढचे व्यायाम पेशंट स्वतः किती करतो, आमचे थेरपिस्ट आणि रिहॅब काय सांगतात हे महत्वाचं आहे. त्यामुळे रोगी घरी जाताना सर्जरी नंतर त्यांना पहिले एक्सरसाइज समजावले जातात. 12 ते 14 दिवसानंतर ते जेव्हा भेटायला येतात तेव्हा त्यांना पुढची एक्सरसाइज आम्ही सांगतो. त्याचबरोबर बसायची पद्धत, किती चालणं, डाएट ह्याच्यावरचा ॲडवाईस दिला जातो. 1 ते 1.5 महिन्यांनी नंतर मग फिटनेससाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि माझे बरेचसे रुग्ण आज सर्जरीनंतर 2 महिन्यांनी जिममध्ये सुद्धा जायला लागलेत. अच्छा, बरं डॉक्टर, अनेक जण गावाखेड्यातून आपल्याकडे येत असतील ना रुग्ण, जे शेतात काम करत असतील, ते जेव्हा आपल्याकडून शस्त्रक्रिया करून जातात तेव्हा ते पूर्वीसारखे शेतात काम करू शकतात? बरेचसे पेशंट आधीच सांगतात की आम्हाला जाऊन परत काम करायचंय. त्यामुळे त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचं जे टेक्निक आम्ही यूज करतो अशाच पद्धतीने करतो की त्या व्यक्तींना परत पहिलं काम करता येईल. बऱ्याचशा अशा व्यक्तींना आतमध्ये इम्प्लांटेशन स्टॅबिलायझेशनची गरज आहे आणि ॲक्च्युली अशाच लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागते. कारण त्यांना जर फार मोठ्या सर्जरीज केल्या, त्यांच्या स्नायूंना हाडाला धक्का लागला तर होणार नाही. पण मी अभिमानाने सांगू शकतो की बहुतांश आमचे पेशंट परत त्यांच्या पहिल्या कामाला जातात. पण या पेशंट्सला हेही सांगावं लागतं की नंतर शेतात काम करताना तुमची दिनचर्या व्यवस्थित पाहिजे, तुमची शरीरयष्टी व्यवस्थित पाहिजे, पोश्चर व्यवस्थित ठेवा आणि व्यायाम रोज करा. अगदी अगदी बरोबर आहे. आणि पुढचाच प्रश्न आहे गाडी चालवण्याबद्दल. गाडी चालवणं ही आज ना काळाची गरज सुद्धा झालेली आहे आणि शौकीन असतात लोक गाडी चालवण्यासाठी. त्यांना त्यांचीच गाडी स्वतः चालवायची असते. आणि गाडी चालवण्यासाठी जर आपण पाहिलं तर आपला पाठीचा कणा हा ताठ असणं अतिशय आवश्यक असतं जेव्हा आपण टू व्हीलर दुचाकी चालवतो तेव्हा. बरं, गाडी चालवू शकतात पुन्हा रुग्ण या शस्त्रक्रियेनंतर? अगदी. मोस्ट ऑफ द पेशंट्स सर्जरी नंतर बहुतांश पेशंट एका महिन्यामध्ये 4 चाकी गाडी सुरू करतात आणि 2 ते 2.5 महिन्यात दुचाकी. मला स्वतःला गाडी चालवायला आवडतं त्यामुळे फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण गाडी चालवताना सुद्धा तुमचं पोश्चर व्यवस्थित पाहिजे. बहुतांश वेळेस खालच्या कमरेच्या मागे एखादी उशी ठेवून व्यवस्थित बसणं गरजेचं आहे. कारण कारमध्ये बकेट सीट्स असतात आणि असं बसून तुम्ही जर चालवलं तर मानेला कमरेला लोड येतो. मोबाईल सारखं झालं ते. एक्झॅक्टली. आणि तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकणं तुमच्या हातात नाहीये. त्यामुळे व्यवस्थित पोश्चर ठेवणं आणि गाडी चालवतानाच सुरुवातीला सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. पण गाडी चालवणं ही आजची एक गरज आहे. त्यामुळे त्याच्यानुसार ज्या मसल्सची तुम्हाला स्ट्रेंथनिंगची गरज आहे त्याचे आम्ही व्यायाम सांगतोच. अच्छा, मणक्याच्या विकारांविषयी जेव्हा जेव्हा बोललं जातं ना डॉक्टर, तेव्हा तेव्हा ना गादीचा उल्लेख बऱ्याचदा करतात की गादी सरकली किंवा गादीचं जे आधीचं काय म्हणतात रचना होती ती आता वेगळी झालेली आहे. हे गादी सरकणं वगैरे म्हणजे काय असतं डॉक्टर? आपल्या पाठीच्या कण्यामध्ये हाडं असतात, त्यांना आपण मणके म्हणतो. दर 2 मणक्यांच्या मध्ये जी कुशन म्हणून एक गादी असते त्याला आम्ही डिस्क म्हणतो. तर बहुतांश वेळा हाडांना एवढा प्रॉब्लेम येत नाही, या चकतीच्या झिजेमुळे प्रॉब्लेम येतो ज्याला स्लिप डिस्क म्हणतो. आणि या चकत्यांच्या शेजारी नसा असतात, त्यामुळे ही गादी जर सरकली, नसेवर दबाव आला तर मानेतनं हातात किंवा कमरेतनं पायाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मुंग्या येणं, जडपणा किंवा कळ जाणं, सायटिका हे सगळे स्लिप डिस्कची लक्षणं आहेत. आणि स्लिप डिस्क होऊ नये म्हणून सुद्धा व्यवस्थित पोश्चर ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, ताणाच्या गोष्टी टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर त्रास व्हायला लागला तर लगेच स्पेशलिस्टला दाखवून ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी अगदी. आणि हे जे काही आपण सखोल मार्गदर्शन केलंय, जो काही धीर दिलाय ना डॉक्टर, त्याच्यावरून मला असं वाटतंय की मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरण्याची अजिबात काही गरजच नाहीये. आणि इतकं अत्याधुनिक तंत्रज्ञान आज आपल्याकडे उपलब्ध आहे. शिवाय आपल्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर आहेत काउन्सिलिंगसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी. पण तरी सुद्धा आजही जर आपल्या प्रेक्षकांमध्ये असे कोणी आजी आजोबा असतील किंवा रुग्ण असतील ज्यांना आजही स्पाईन सर्जरी म्हटलं की धडकी भरत असेल, कशी करू शस्त्रक्रिया असं वाटत असेल, त्यांना आपण काय सल्ला द्याल सरते शेवटी? पहिली गोष्ट, सर्जरी लागू नये म्हणून पूर्ण काळजी घ्या. पण जर तुम्हाला स्वतः ट्रीटमेंट घेऊन 7 दिवसानंतर पण त्रास होत असेल तर स्पेशलिस्टला भेटा, लगेच रोगनिदान करा. रोगनिदानानंतर जर तुमच्या स्पेशलिस्टला वाटलं की सर्जरीची गरज आहे तर जरूर त्यांना विचारा कुठल्या टाईपची सर्जरी आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केली जात आहे का, रिस्क नाही येणं. आणि जर खरंच गरज लागली तर जरूर अशा सर्जरीज करून घेऊन परत
पहिल्यासारखं फिट होऊन समरसतेने आनंदाने आयुष्य जगायचा प्रयत्न करा. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. अगदी अगदी खूप खूप आभार डॉक्टर या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी आणि माझ्यासोबत इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद ईशा. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.